आई आई डोबे साहेब काय आणलंय? अरे पेढ्याचं बॉक्स आहे, दिसत नाही तुला? आई शपथ पेढ्याचं बॉक्स आहे. डिपेंड ऑन पब्लिक ऑन. छकुले मी देतो ना पेढे तुम्हाला. नको, आम्ही खातो ना. छकुले पेढा खाल्ला तर बघ. हा हे पोरांनो काय चाललंय रे? छकुले बाळा मी देतो ना तुला पेढे. अगं बया काय झालं संकल्पराव? केवढ्यानं ओरडला? हो अक्का काल ते आपण जमीन पाहायला गेलो होतो ना. हा त्याचं सगळं नीट मार्गी लागावा म्हणून देवळात गेलो होतो. त्याचाच प्रसाद आणला होता मी. पण ह्या दोघांनी माझ्या हातातनं बॉक्स ओढून घेतला. बाकी काही नाही. काय रे? काय दिप्या छकुली काय करताय हावऱ्यासारखं? कळत नाही वे? दिप्या कुठला? ही छकुलीच तिचले हावरी. ओ हावरी काय हावरी? नको मला पेढे, घ्या तुमच्या तुम्हाला पेढे. चल रे दीपक दादा चल. आई आता ती जमीन लवकरच आपल्या नावावर होईल बरं का. घ्या ना तुम्ही पेढा खा. हे बेस झालं बर का सुष्मित, तुझ्या तर भाग्याचा हेवाच वाटायला लागलाय मला. का अक्का काय झालं? हा ग का म्हणून काय विचारतेस? अगं असं स्थळ मिळायला भाग्य लागतं बर का. आणि संकल्पराव लाखात एक माणूस आहे. अपर्णा नाही दिसत आहे घरात. अहो हाय की आतमध्ये अभ्यास करत बसले बघा. मी आलो तिला पेढे देऊन येतो. हा वय सुष्मी आई आई काय होतंय तुम्हाला? मम्मी मम्मी काय झालं ग? दिप्या तुझ्या बापून फोन कर, त्याला म्हणा मम्मीला दवाखान्यात न्यायचंय, ती उलट्या करायला लागले म्हणा खूप. जा ए दिप्या जा आधी पाणी घेऊन ये. अगं काय माहिती या काय की उलट्या करायला लागली ग. अपर्णा आईंना काही होणार नाही. तू अजिबात काळजी करू नकोस. हा मी आहे ना. काय खाल्लेलं त्या आधी? पेढा आणि नाश्ता. पेढा खाऊन लय वेळ झाला नसेल ना. म्हणजे फार फार तर 10-15 मिनिटं झाली असतील. हो ना. आम्हा कोणीही मध्ये बोलू नका. तुम्हाला फूड पॉइझनिंग झाले बरं का. फूड पॉइझनिंग म्हणजे त्यांच्या पोटात काहीतरी गेलंय, त्यामुळे त्यांना उलटी आणि जुलाब होत आहेत. आजच्या दिवस त्यांना इथेच ठेवावे लागेल. त्यांना खूप अशक्तपणा आलाय. त्यांना सलाईन लावायला लागेल. नाही तिने नाश्ताच केलता आणि नाश्ता तर सगळ्यांनीच केला होता ना आम्ही. मग आम्हाला कोणाला काहीच नाही झालं. तिलाच कसं फूड पॉइझनिंग झालं? डॉक्टर मम्मीने पेढा खाल्ला होता. ए दिप्या तिने एकट्याने पेढा खाल्ला होता काय? अरे मी बी खाल्ला होता, आपीने बी खाल्लेला. आम्हाला काय झालंय का? नाही एक मिनिट, मी नाही खाल्ला पेढा. म्हणजे हे घेऊन आलते पण. नाही नाही मग बरोबर आहे. आईंनी दुसरं काही खाल्लेलं नाहीये. त्यांना हे फूड पॉइझनिंग पेढ्यामुळेच झालंय. मी आणलेल्या पेढ्यामुळेच झालंय त्यांना हे फूड पॉइझनिंग. बापू मी तुमची माफी मागतो. मी आपलं फक्त हे. हो संकल्पराव तुम्ही कशाला माफी मागताय? बया अहो एवढं सगळं केलंय संकल्परावांनी तुमच्यासाठी आणि त्यांनाच परत हात जोडायला लागतात होय? नाही नाही अक्का अहो ही गोष्ट माझ्या मनाला खात राहील. मी आपलं प्रसाद म्हणून पेढे आणले होते. पण मला वाटलं नाही की त्यांनी एवढं सगळं होईल म्हणून. पण माझं ठरलंय डॉक्टर, आईंच्या दवाखान्याचं जेवढं काही बिल होईल ना ते सगळं मी देणार. तुम्ही आईंना भारीतली भारी ट्रीटमेंट द्या. हा आणि त्याचं बिल डायरेक्ट माझ्या हातात द्या. मी भरतो सगळं बिल. एक मिनिट, असं काही नाहीये. तुम्ही थांबा की. अहो नाही संकल्पराव त्याची काय गरज नाही. आणि तसं बी अक्का म्हणतीये की तिने बी पेढा खाल्लाय म्हणून. मग तिला काय नाही झालं? हा हे बघा मम्मीला ना दुसऱ्या कशाने तरी काही झालं असेल हे ना डॉक्टर. एक्झॅक्टली त्यांना फूड पॉइझनिंग झालंय. पण ते नक्की कशामुळे झालं हे आपण सांगू शकत नाही. आपण चांगल्याची चांगली ट्रीटमेंट देऊया आणि लवकरात लवकर बरं करूया. मी नर्सला सलाईन लावायला सांगतो. अरे ये सरप्राईज.
देवा अर्जुन, हे अशी जुगाड तुला कशी सुचतात रे? आता काय अभ्यास करायचा ना, तू बिंदास कर इथं कोण तुला डिस्टर्ब करणार नाही अजिबात. अप्पे, हो, मी अभ्यास करत असताना तुला माझ्याकडे बघायला आवडतं, माहितीये मला. काय म्हणाल अप्पी? हा म्हणाल ना, दातले पुढे नाहीत ना आपले, दात ओके ना. आई तर म्हणायची नाक चांगले नाही, चांगले होच म्हणणार मला वाटते. अरे हो म्हणणार. मग काय का त्या तू कधी आली आत्या? मी आपलं असंच, काय पाहिजे होतं का आत्या? अगं तू कशाला येत बसली, मला हाक मारायची ना. ये इकडे, चल बस बस ये. मस्त आहेत ग बांगड्या, भरून पाहिजेत का तुला? चल भरून देतो, ये. अप्पी, अप्पीसाठी आहे. आईचे आहेत. कसं असतं ना आत्या, घरातली सगळी तुला ईडी म्हणतात. ईडी, तुला बोलता येत नाही म्हणतात, तुला ऐकू येत नाही, तुला काही कळत बी नाही, तुला सगळं कळतं. माणसांच्या मनातलं तुला सगळं कळतं आत्या. आत्या, तुझा यो लेख तुला प्रॉमिस करतो, आप्पीच्या घरची सून होणार, आणि एक दिवस तू तुझ्या हाताने या बांगड्या तिला भर. आत्या, भरणार ना? सुषमा, बरं वाटतंय का आता? थोडी ताकद आल्यासारखी वाटते. काय खाल्लं होतंस ग? काय अगं चांगलं बोलत होतो आपण, आणि हे काय की उलट्याच करायला लागलीस की बका बका. आपण बोलत होतो कशाबद्दल? आता अजून कुठल्या विषयावर बोलणार आपण? कुठला विषय हाय आपल्यात बोलायला? अप्पी. आप्पीच. काय म्हणली का ग लग्नाबद्दल? नाही अक्का, अहो आता कुठं? अगं सुषमे, येळ निघून चाललाय हातातनं. तुला म्हणून विचारते, त्या संकल्परावांना दुसरी काही स्थळ येत नसतील बाई ग? काल घरी गेलेले त्यांच्या, तेव्हा त्यांचं फोनवरचं बोलणं ऐकलं. त्यांची आई म्हणत होती, ह्या पोरगीला काही सोनं लागलंय बाई, दुसरी बघ. आणि संकल्पराव स्वतः भांडत होते आप्पीसाठी. अक्का, काय सांगताय? मग काय तर, काही खोटं सांगते बाई मी? अगं जे ऐकलं तीच सांगते ना तुला. आणि सुषमे, तुला तर माहितीच आहे ह्या लग्नाच्या गोष्टी कशा असतात. अगं एवढ्या तेवढ्यावरून सगळा विस्फोट होतोय बघ. आणि मी असं कशा पायी म्हणते, चांगलंच माहितीये तुला. अक्का, आता काय करायचं? अहो 2 दिवसावर आली तिची परीक्षा. अगं तेच म्हणते मी, तिची परीक्षा 2 दिवसावर आली आहे ना, ही चांगली येळ आहे तिच्याकडून लग्नासाठी होकार मिळवायला. म्हणजे आपली आप्पी कशी आहे ती माहिती आहे ना तुला? अगं तिच्या डोसक्यात त्या अभ्यासाचं खोळ आहे, कलेक्टर व्हायचंय तिला. म्हणजे चांगलंच आहे ती, पण उद्या बिन लग्नाचं घरातच बसायला लागलं तर कसं वाटतंय ही कुठं माहिती आहे तिला? म्हणून म्हणत्या आत्ताच विचार बघ तिला. आत्ता म्हणण्यापेक्षा आजच विचारून टाक. आतापर्यंत 50 वेळा विचारून झालंय. ऐकून तर घे की सुषमी. हे बघ, तिला म्हण तू परीक्षा दे, पण आधी लग्नाचं काय ते सांग. उद्या पेपर अवघड गेला म्हणली, परीक्षा चांगली झाली नाही, मी परत पेपर देणार म्हणली, काय करायचं आपण? अगं मी तर असं ऐकलं या, कलेक्टरची परीक्षा आहे ना, लय जणांचं आयुष्य बरबाद करते बघ. म्हणजे एकदा देऊन थांबता येत नाही, 5-5 वेळा देता येते म्हण. आणि लोक बी देत बसतात बघ. आप्पीचं असं काय झालं तर, म्हणून म्हणत्या तिच्याकडून आधीच शब्द घे,
भया म्हणजे अक्का आणि हे बघ, तू आणि मी तिच्या चांगल्यासाठीच करतोय ना. मग तू खचू नकोस. एकदाच काय तू कंटका पाडून घे बघ. अक्का अक्का आप्पे, तू कवा आलीस? अगं आत्ता चालते, लय वेळ नाही झाला. माझं जरा काम होतं ना सातारमध्ये, मग म्हणलं सुषमाला भेटून जावं, तेवढंच तिला बरं वाटेल. बिन लग्नाची बाई म्हणजे शिड पडलेला जाजवानी असते ग. एक ना एक दिवस ती मम्मी नाही आप्पे, आज आज तू ऐक माझं. बिगर लग्नाच्या बाईचं कोणीच नसतंय ग. लग्न झालेल्या बाईचा लई गोतावळा असतोय बघ. सासर असतंय, माहेर असते, पोर बाळ असते, तिच्या माग पुढं का नाही सगळी चिम्मा घालत असतात बघ. पण तीच बिन लग्नाची बाई म्हणजे वटलेल्या झाडागत असते बघ. पोखरून पोखरून एक ना एक दिवस मरून जाते आपले. मम्मी माझी फक्त एवढी परीक्षा होऊ दे ना ग. ही परीक्षा झाली की म्हणशील दुसरी परीक्षा देते. मी नाही म्हणतच नाही ग. तुझ्यासाठी जो पोरगा बघितलाय तो बी नाही म्हणत नाही. तुला माहित आहे अक्कांच्या शाळेलाचं लग्न तुझ्या डोळ्यांसमोर झालं. ती नाही म्हणली तर अक्कांनी तिला बिनहान पाण्याचं 2 दिवस घरात कोंडून घातलं होतं ग. आम्ही तसं तर काय करत नाही ना आपले. नाही मम्मी तसं नाही ग. पण माझी एवढी परीक्षा होऊ दे फक्त. परीक्षेनंतर असं काय वेगळं होणार आहे? अगं हो तू माझं ऐकून घे की. आपे अगं तू मगाशी म्हणलीस ना की तुला तुझ्या परीक्षेपेक्षा माझा जीव महत्वाचा आहे. हे बघ आपे, ती जर खरं असेल ना तुम्हाला आता वचन दे की तू संकल्परावांसोबत लग्न करशील. आपे तुला त्रास होतोय तू ऐक की. पाणी पी. तू नको माझं काय ऐकू. आज पण तू आणि तुझे बाप बोलते माझं कधीच काय ऐकलं नाही. आता मी नको ऐकू. मेरा डोकं सगळं लाल गाडीच्या दिव्यात ना आणि मग मी मेले ना की माझ्या माण्याच्या जरी बसून मम्मी मी तुला वचन देते. माझी परीक्षा झाली मी संकल्परावांशी लग्न करायला तयार आहे. आप्पे, माझं ना तुझ्या लय म्हणजे लय प्रेमी. ए विना काका तू कशाला असतो? अरे अर्जुन अप्पी काय अपर्णा म्हणायला पाहिजे. अपर्णा असं मनातून असं आतून अपर्णा. रारच्या हे असं डायरेक्ट प्रपोज वगैरे नको रे. अहो इनडायरेक्टली तिला 50 वेळा सांगून झाले. त्या पुरीच्या डोक्यात अभ्यासाशिवाय दुसरं काय नसतं. त्यामुळे आता डायरेक्ट विचारायला लागणार आहे मला. हा ती अभ्यास करते ना. अभ्यास होय ना हे इकडे काय कर माहितीये का, पुस्तक घे पुस्तक आणि मग प्रपोज कर. पुस्तक प्रपोज, पुस्तक प्रपोज. इम्प्रेशन पडेल इम्प्रेशन. एक तर त्या आप्पीला पुस्तक आणि ह्याला पुस्तक आणि तू तिचा मास्तर तुला बी पुस्तक. त्याच्या शाळा आहे वय. हा अरे प्रेमाची गोष्ट आहे ती. अर्जा तू इकडे त्याला काय कळत नाही. मी तुला सांग हे बघ तू काम कर तिला गाडीवर बसव. हा आणि असं कुठल्या तरी रोमॅन्टिक जागी घेऊन जा. म्हणजे हा संगम माऊलीला घेऊन जा. संगम माऊली म्हणजे तुमच्या दोघांचा असा संगम होईल. नको संगम माऊली नको. तिथं सगळीच जातात. हा तुला एकदम रोमॅन्टिक जागा सांगू का? हा शेतात घेऊन जा. अरे ऐका तर शेतात जाऊन काय म्हणायचं ते ऐका ना. महत्वाचं आहे. शेतात जाऊन तिला म्हणायचं एक माणूस आमच्यावर रागवला वाटतं. अप्पे अप्पे
म्हणजे मम्मीचा आजार पण बघून वगैरे हो म्हणलीच असं नाही ना? हे बघ आप्पे, काय असेल ते स्पष्ट सांग मला. थांबव थांबव, पेपर घेऊन ये गाडीचे. अरे पेपर घेऊन ये लवकर. आणतो साहेब. हॅलो, हा बोल की. अरे रात्री नाईट केली ना. अरे तुमचं बरं आहे आपलं तेवढं, तुम्हाला सुट्ट्या मिळते त्या. मला 2 महिने झालं सुट्टीच भेटली नाही बघ. बघ आता म्हणतोय सुट्टीला जायचं. अहो साहेब, अहो ते पेपर्स बघा की, मला उशीर होतोय, माझं पेपरला जायचंय मला. हो मॅडम थांबा की. अहो एवढी काय काय करताय या? फोनवर बोलतोय ना. हा बोल. अहो साहेब ऐका, तिची परीक्षा आहे, तिला परीक्षेला जायचंय म्हणून तुम्हाला म्हणतोय. तुम्ही अरे नाही रे, मी पुढच्या वेळी येईन. अरे ह्या शनिवारी भेटू की. आप्या, बहुतेक लय वेळ घेतील. तू एक काम करते का, दुसरी रिक्षा बघून झालं की परीक्षेला. दुसरी रिक्षा कशाला? ते ड्युटीवर आहेत ना, आणि त्यांना काही कामाचा फोन नाही आलाय. उगाच अडवणूक करतायत आपली. थांबा तुम्ही. ओ साहेब, ते पेपर बघा की लवकर, मला उशीर होतोय. अहो, तुम्हाला एवढी का गडबड झाली? थांबा की जरा. तुम्ही फोन ठेवा. आप्या, अगं, अहो काय चाललंय तुमचं? तुम्ही ते पेपर चेक करा की. अहो मला उशीर होतोय, पेपरला जायचंय मला. ए येडी बिडी झालीस का काय तू? आता तर तुला सोडतच नसतो या. अहो ओरिजिनल पेपर कुठे आहेत? दाखव. आहेत की, ओरिजिनल पण आहेत साहेब. मी आपलं एक शब्दही बोलू नका तुम्ही. तुमच्या ह्या गुन्ह्यासाठी वर तक्रार केली तर काय होईल माहितीये का? धक्काबुक्की करताय. बापू तुम्ही बोला, काय झालं? हे असं झालं बघा. काय आहे? एक मुलगी परीक्षेला चालली आहे आणि तुम्ही तिच्याशी अडवणूक करता. उलट तुम्ही तिची मदत करायला पाहिजे. नुसतं मुलगी शिकली, प्रगती झाली असं म्हणून बोलून लिहून चालणार नाही. त्यासाठी आपल्या सगळ्यांना धडपड करायला लागेल. तिला शिकवण्यासाठी धडपड करायला लागेल. जी धडपड हा माणूस करतो. काय म्हणले तुम्ही? वडापावची पोरगी कलेक्टर होऊ शकत नाही का हो? का नाही होऊ शकत वडापावची पोरगी कलेक्टर? कलेक्टर काय फक्त मोठ्यांचीच पोरं होतात का? अहो आपला इतिहास हेच सांगतो. गोरगरिबांची, कष्टकऱ्यांची पोरं स्वतःच्या हिमतीवर कलेक्टर, IPS ऑफिसर होतात. बघा या पोरीकडे बघा. इतकी खरी पोरगी आजच्या जगात शोधून तरी सापडेल का? अहो तिचं आयुष्यभराचं स्वप्न आहे हो कलेक्टर व्हायचं. त्याचीच परीक्षा द्यायला ती चालली आज. तुम्ही असं अडून धरले तिला. अपर्णाच्या जागेवर दुसरी एखादी मुलगी असती ना तर 5-50 रुपये देऊन मगाच निघून गेली असती तुझ्या परीक्षेला. पण ती गेली नाहीये, थांबलीये. का? का तर तिला लाच द्यायची नाहीये. सॉरी साहेब, चुकलं माझं. जा रे बाबा. अरे तुला नाही करायचं. आवाज जावं बोलायचं त्यांना. वडिलासारखे आहेत ते माझ्या, वडीलच आहेत ते माझे. माफी मागा त्यांची. सॉरी साहेब, चुकलं माझं. या तुम्ही परत अशी चूक करू नका. बापू चला, उशीर होतोय परीक्षेला. तुमचे लय लय आभार आहो. अहो खरं तर परीक्षेसाठी वेळ होता म्हणून. बापू असा आभार मानून मला परक करू नका हो. माझ्या जागेवर दिप्या असता ना त्याला पण एवढाच राग आला असता. आणि वडिलांचा आदर असतोच असा. तुमचा मी अपमान झालेला अजिबात बघू शकत नाही बघा. बरं, आपल्याला परीक्षेला उशीर होतोय जायला. अपर्णा तू ह्या सगळ्या गोष्टी डोक्यातून काढून टाक. आता फक्त परीक्षेचाच विचार कर. मला तुला कलेक्टर झालेलं बघायचं. बापून नाही. काय बापू? अपर्णा
कसा गेला पेपर? चांगला गेला. नाही, चांगला जाणारच होता. बापूंना फोन करतेस का? हा बापू कुठे आहेत? आले नाहीत का ते? त्यांना जरा काम होतं, म्हणलं मी तिला घेऊन येतो. चालेल ना तुला? हा चालेल की. चल बघ निघूयात. वाटेत कुठेतरी मस्त चहा मारूयात. हा कोणाची वाट बघतेस का तू? हा मैत्रीण येणार होती बाहेर, भेटायचं म्हणली होती, तिला शोधायला लागल्या. आली का मग ती? हा गेली बहुतेक घरी. निघूया का मग आपण? चालतंय. मी बघते काही राहिलं का, चेक करते एकदा. कुठे गेलाय अर्जुन? अजून दुसऱ्या कोणाची वाट बघतेस का? नाही. निघूया का मग आपण? हो. चल. इथं काय करतो आपण? वाट चुकली वाटतं. चल 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 जाऊ तेच तर म्हणायला लागले. चल. तेच तर. आणि हेच तर सरप्राईज आहे ना ते. म्हणजे सरप्राईज आहे तर सरप्राईज आहे. तू एक काम कर, तू डोळे बंद कर पहिले. अर्जुन तू आधी माझं. तू आधी डोळे बंद कर. मी म्हणलेला सरप्राईज आहे. डोळे बंद कर, डोळे बंद कर. अरे कुठं घेऊन चाललंय? सावकाश सावकाश पाऊल टाक, सावकाश. उजीकडे उजीकडे. बस हळू हळू हळू. अर्जुन तुझं काय चाललंय? आजपर्यंत आहे ना तुला कोणीच असलं सरप्राईज दिलं नाही. सांग की, डोळे उघड. हळू 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 हळू. शपथ तू कुठे घेऊन चाललायस मला? 2 मिनिटं. बस बस बस. रेडी? हा उघड लवकर. 1 2 3 सरप्राईज. आई शपथ. अरे कसलं भारी दिसतंय इथून. दिसतंय का नाही? अगं इथे तर काहीच नाही अप्पे. तिथं वर गेलो ना आपण, वरून असलं भारी दिसल ना, लय भारी दिसत. खरंच नकच. 1 मिनिट. वरून म्हणजे? अगं माझी एक मैत्रीण आहे जी कलेक्टर होणार आहे. ती मला काय म्हणलेली माहिती का? काय? ती म्हणली होती की हे अर्जुन, मला ना कधी कधी पक्षी हो वाटतं. म्हणजे असं आकाशात उंच उडायचं, गिरक्या घ्यायच्या, कसलंच टेन्शन नाही आणि काही नाही. त्यांना वरून हे सगळं खालचं कसलं भारी दिसत असेल ना, असं एकदम छोट छोट. कसलंच टेन्शन नाही बघ. आकाशात अशी उंच भरारी घ्यायची. देवा अर्जुन, तू काही पण काय लक्षात ठेवतोस? अरे मी आपलं ते असंच म्हणले होते. माझ्या सगळं लक्षात आहे अप्पे. चल मग रेडी? काय तू काय खुळायस का? मी चालले घरी. अप्पे नाही. चालले कुठे चालले? अरे तू काय, मी आपल्या अशी चालली होती. तू काय म्हणलं होतं सरप्राईज द्यायचं? मी घरी कोणाला सांगितलं नाही. आपला फोन घेऊन आल्या इथे. पैसे पैसे तू कशाला विचार करते पैसे पैशाचा? अगं अप्पे एक दिवस जगणं मनासारखं. तुला काय करायचंय? अरे नको म्हणलं. मी घेऊन आलो ना सरप्राईज. तू पैशाचा काय विषय? दुसरं काहीतरी करू. अगं दुसरं काहीतरी. अप्पे अप्पे यो अर्जुन आयुष्यात कधीच कुणासमोर झुकला नाही. जेव्हा तुला बघितलं ना तेव्हा वाटलं अरे ज्या भावा जगात तुला कुणासमोर झुकायचं असेल ना तर ही पोरगी. तेव्हा तर मला तुझं नाव पण माहित नव्हतं. पण कदम म्हणतात ना तसंच होतं नेहमी. यावेळी बी तसंच झालं. माझ्या कानात येऊन कोणतरी हळूच म्हणलं
अरे ह्या पोरीशिवाय तुझं आयुष्य नाही पूर्ण होऊ शकत. आप्पे मला आयुष्यभर तुझ्यासमोर असं राहायचं, तुझी साथ द्यायची. तुला कलेक्टर व्हायचंय ना, दुनिया इकडची तिकडं झाली तरी तुला कलेक्टर व्हायचंय ना, तसं मला तुझी साथ द्यायची. आयुष्यातल्या प्रत्येक पावलावर मला तुझी साथ द्यायची. पण दुनिया इकडची तिकडं झाली ना तरी पण आप्पे तुझ्या कलेक्टर होण्याच्या स्वप्नातली थोडासा वेळ काढणार. तू म्हणते ना नेहमी 1 मिनिट, तेवढाच 1 मिनिट काढून लग्न करशील माझ्याशी? I love you, आप्पे. लग्न करशील माझ्याशी? अरे नाही अर्जुन, आपल्यात काहीच नाही होऊ शकत. तू हे अर्जुन, माझं लग्न ठरलंय संकल्परावांबरोबर. 2 दिवसांपासून तुला हेच तर सांगायचं होतं मला. आपल्यात काहीच नाही होऊ शकत अर्जुन. अर्जुन, माझं लग्न ठरलंय संकल्परावांबरोबर. देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही, सांग कुठं ठेवू माथा कळनाच काही. देवा कुठं शोधू तुला मला सांगना, प्रेम केलं एवढाच माझा रे गुन्हा. देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी, देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी, माझ्या ह्या जीवाची आग लागू दे तुझ्यावरी. आरपार काळजात का दिलास घाव तू, दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू. कधी कुठे स्वप्न विरले प्रेम हरले, का कधी कुठे स्वप्न विरले प्रेम हरले. स्वप्न माझे आज नव्याने खुलले, अर्थ सारे स्पर्शाने उलगडले. आरपार काळजात का दिलास घाव तू, दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू. सुषमा, तेवढं दगड घेऊन ये सुपारी फोडायला. आणते अक्का. ही घ्या. अहो, जरा स्वयंपाकाचं बघत होती. ही घ्या. तुम्ही दोघं जीवनच जायचं बरं का. काय बोलताय बापू? अहो, जेवण केलंच पाहिजे आमच्यासाठी, रीतच आहे तशी. इकडे सुपारी फुटली की इकडे जेवणाच्या पंक्ती पडत्यात. अहो म्हणजे तेच, म्हणजे तशाच ह्यानं म्हणलेत बापू. होय का?
नाही मला वाटलं नुसतं विचारतात का काय. नाही नाही ठीक आहे आप्पी बी आलीच. बस. अगं बाई लई गोड दिसतीस बघ आप्पी साडीत. बापू दीपाटन कुठे गेलाय? आव ते सुपारी फोडायची ना, सुपारी आणायला गेलाय दुकानात. अगो बया, म्हणजे काय स्वयंपाकाचं सामान बी आणायला गेला का काय? नाही म्हणजे तेल मीठ मिरची. हा अहो नाही, आमच्या घरात कोणी सुपारी खात नाही ना म्हणून. असं का? बंटी पुरीची जीभ लई चुरू चुरू चालली. हा चल बाहेर माझ्या बरोबर. उठ चल चल. अगं खाली ये की. बघत काय बसली? तुला काय अंगण दाखवायला बोलवलंय होय? तिथून पाणी घेऊन ये, माझे हात धुवायच्यात. कसली बाय मरणाची धूळ घरात तुमच्या. सगळे हात माझे खराब होऊन गेले. वता बस. कुठं चालली दम? पायावर बिवत. हळू. हा चोळ जरा चोळ. हात लाव. जरा हातबीत पुसायला काय हाय का बघ घरात. दिदे मुद्दाम करायला लावलं ना तुला त्यांनी? अरे नाही रे बाळा, अरे करावंच लागतंय सगळं. सगळेच करतात की. धर. दिदे थांब, तुला खरंच हे लग्न करायचं आहे का? काय विचारतोय दीप्या? उत्तर दे की. अगं दीप्या विचारतोय तुला खरंच हे लग्न करायचंय का? हो मला करायचंय हे लग्न. अगं पण तिथे तिथे ही दोघं काय करते तिथं? अप्पे छान दिसतेस की ग. लग्नामुळे आता लालीच चढलोय जरूर तोंडावर. बरं आहेत का सगळे आत? बोलायचं होतं जरा. चला. चल.